हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे. ज्याने की आपली स्किल बिल्ड होत्या. त्यासाठी आपण करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे. तर पहिला करन्सी पेअर आहे युरो USD. युरो USD जर आपण बघायला गेलो, तर युरो USD मध्ये 3 मंथमध्ये खालून स्ट्रक्चर तर बुलिश आहे, पण वरून लोवर लो बनवत मार्केट खाली यायला लागले. आणि ह्या कंपॅरिझन मार्केटनं हाय बनवला आहे आणि मार्केट एक हायर हाय क्रिएट करायला लागलं. आता इथे एक अनवॉन्टेड कॅन्डल होती की जिथं मार्केटने एक्झॅक्टली जिथं सपोर्ट घेतला. आता 3 मंथमध्ये जर आपण बघायला गेलो, तर मार्केटनं लोअर लोची जर ही फीब आपण ड्रॉ केली, तर मार्केट एकाच रेंजमध्ये आहे 61%च्या आणि त्याच्यामध्येच मार्केट ट्रॅव्हल करते. आणि जर वरून आपण जर एक लाईन ड्रॉ केली, तर ह्याप्रमाणे एक स्ट्रक्चर क्रिएट करत यायला लागलंय मार्केट खाली. इथं 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 असं स्ट्रक्चर क्रिएट करत यायला लागलं. आता जर आपण खालून म्हणजे इथून एक मार्केट अपसाईड मूव्ह देऊ शकते. तर आपण खालून एक जर फिप लावली, तर मार्केटने एक्झॅक्टली 50%ला रिटेस्ट करून मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. हे बघा, इथं एक हाय बनलाय, त्यानंतर हे रिट्रेसमेंट आणि ह्यो आता हाय बनायला लागला. म्हणजे मार्केट हायर हाय रिट्रेसमेंट करायला लागले. आता वीकली टाइम फ्रेम जर बघितलं, वीकली टाइम फ्रेमवर मार्केट आत्ता एक बुलिश म्हणजे रिट्रेसमेंट करत वर निघाले. हे जी रिट्रेसमेंट केल्या मार्केटला 38% आणि वर निघाले, म्हणजे मार्केट बुलिश आहे, याचा असं साईन होते. आता मार्केटला वर तर जाऊ शकते, पण हा पॉईंट रेजिस्टन्स ऍक्ट होऊ शकते मार्केट. हा पॉईंट आता मार्केटने इथे कितींदा रिजेक्शन घेतलं बघा. हे पहिलं सपोर्ट 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 सपोर्ट, परत रेजिस्टन्स, परत इथं रेजिस्टन्स आणि आता रेजिस्टन्स. म्हणजे मार्केट हा पॉईंट एक रेजिस्टन्स एरिया म्हणून ऍक्ट करतोय, आणि जो की आत्ता पण रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करायला लागला. मार्केट इथं कसं रिॲक्ट करतं बघून मार्केटमध्ये एक आपण प्लॅन करू शकतो. आता जर वीकली कॅन्डल बघितली, तर वीकलीमध्ये मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले, आणि मार्केटनं जसं आपण म्हटलं की मार्केटनं हे जी रिट्रेसमेंट केल्या एक्झॅक्टली 38%. पण जर वीकली कॅन्डल बघितली, तर वीकली कॅन्डलची क्लोजिंग ह्याच्या खाली दिल्या. म्हणजे जर आपण बघायला गेलो, हा एक रेजिस्टन्स पॉईंट होता वीकलीसाठी, आणि मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण खालून, तर बुलिश आहे. हायर हाय बनवत मार्केट वर निघाले, पण मार्केटने ह्या कंपॅरिझन लो बनवलाय, आणि मार्केटचा प्रिव्हियस जो लो होता त्या कंपॅरिझन पण मार्केटनं लो बनवलाय. म्हणजे इथनं जर बघितलं आपण, तर हायर हाय बनवत वर निघाले, आणि ह्या कंपॅरिझन मार्केटनं लो बनवलाय. आता इथून एक मार्केटमध्ये ह्या टाईप इथं असं खाली येऊ शकते, असं मला वाटतं. इथपर्यंत मार्केट येऊ शकते. आता इथपर्यंतच का, तर ही डबल बॉटमची नेक लाईन आहे, प्लस अनवॉन्टेड एरिया आहे, प्लस टाइम स्पेंड एरिया आहे. तर भरपूर असं कन्फर्मेशन आहे, म्हणजे मार्केटला रिटेस्ट करायला शकते. आणि इथं EMA पण आहे, बरोबर. आता जर आपण डेलीमध्ये बघायला गेलो, तर डेलीमध्ये मार्केटला ह्या पॉईंटपासून, म्हणजे ह्या पॉईंटची मार्केटनं ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतल्या, आणि मार्केटनं इथून एक फॉल दिला पहिल्यांदा. त्यानंतर एका ग्रीन कॅन्डलनं तो फॉल कव्हर अप केलाय, पण त्या कंपॅरिझन लो बनवले. आणि आत्ताची पण एक कॅन्डल तिथे जाऊन थांबले, ती पण डोजी टाईप कॅन्डल म्हणल्या. म्हणजे रेजिस्टन्सला मार्केटनं सांगायला लागले की मला इथनं रिजेक्शन भेटायला लागलंय, आणि इथं डोजी डोजी टाईप कॅन्डल बनायला लागले. आता इथून एक आपण सेल साईड प्लॅन करू शकतो, एकदम छोटा स्टॉप लॉस ठेवून. पण त्यासाठी थोडं कन्फर्मेशन अजून आपल्याला पाहिजे आहे. 4 आवरमध्ये जर बघितलं, तर मार्केट इथं पण एक हायर हायचं स्ट्रक्चर बनवते. तर ही हायर हाय न बनवता एक लोचं स्ट्रक्चर बनलं, तर म्हणजे इथं पण आपण सेल करू शकतोय. थोडं आपल्या कन्फर्मेशनसाठी थोडंसं, तो 1 आवरला जर बघितलं, तर 1 आवरला परफेक्टली लोवरलं स्ट्रक्चर बनायला लागले. आता आपण एंट्री प्लॅन कसं करू शकतो, इथनं मार्केट थोडं खाली आलं, नंतर एका रिट्रेसमेंटला आपण सेल करून, जे आपण मागास तुम्हाला टार्गेट सांगितलं की इथपर्यंत असं टार्गेट आपण ठेवू शकतो. म्हणजे इथं आपला एक ट्रेड प्लॅन होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपला SL खूपच छोटा आहे,
हिच्या वर जरी धरला तरीही काय हरकत नाही. हा, हे जर टार्गेट म्हणजे 1:4 1:5चा आपला सेटअप आहे हा. याच्यामध्ये जर रिस्क बघायला गेलो आपण तिथे तर फक्त $50 50 रिस्क आहे आणि रिवॉर्ड आहे तो 250 आहे. 1:5चा सेटअप आहे. इथं आपण एक ट्रेड रन करू शकतो युरो USD मध्ये. नेक्स्ट पेअर आहे युरो NZD. युरो NZD आपण जर 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर युरो NZD मध्ये अशी काही खास मुवमेंट नाही, पण मार्केट ह्या पॉईंटला एक रेझिस्टन्स एरिया म्हणून ऍक्ट करते का, तर इथं मार्केटनं खूप वेळ रेझिस्टन्स ऍक्ट केला पहिल्यांदा आणि आता आपण एक्झॅक्टली तोच पॉईंट रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करतोय. पण जर त्याचं लोअर टाइम फ्रेमला बघायला गेलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले आणि इथे एक डोजी कॅन्डल बनवायला लागली 3 मंथमध्ये. मंथली कॅन्डलमध्ये जर बघितलं तर सेम जिथं 3 मंथमध्ये होतं तसं स्ट्रक्चर इथं बनलंय. बघा, जी इथं होत्या 4 कॅन्डल 1 2 3 4 कॅन्डल जे थांबले त्या तसंच मंथलीमध्ये पण 4 कॅन्डल थांबल्यात आणि तीच मार्केटला रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करायला लागली. आता जर आपण मंथलीचा इथून जर फिब लावली वरून तर मार्केटने एक्झॅक्टली 38% रिट्रेसमेंट केला, म्हणजे इथून एक फॉल येऊ शकतोय. पण ह्याला मार्केटला EMA चा सपोर्ट आहे. वीकलीवर जर बघितलं तर वीकलीवर मार्केट हायर हाय बनवत वर निघाले आणि मार्केटचा जोपर्यंत हा हायरचा हायर हाय 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 हा लो ह्या कम्पॅरिझन म्हणजे हा हाय हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोवर मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकत नाही. इथून जर आपण फेम ड्रॉ केली तर होऊ शकते एक फॉल होऊ शकते, पण ही तर कसं मार्केट ट्रेड करते बघावं लागेल का, तर ह्याच्या खाली जोपर्यंत निघत नाही तोवर आपण एक टार्गेट इथपर्यंत ठेवू शकत नाही आणि ह्या रिस्क रिवॉर्डने इथपर्यंत टार्गेट ठेवणं ही रिस्क रिवॉर्ड बरोबर दिसत नाही. तर डेलीमध्ये जर बघितलं तर मार्केटनं एक्झॅक्टली हा टाइम स्पेंड एरियाच मार्केटनं ट्रिगर केलाय आणि डेलीमध्ये याची जर रिट्रेसमेंट लावली तर 50% पासून रिट्रेस करायला लागले मार्केट आणि ह्या अनवॉन्टेडलाच मार्केटनं रिजेक्शन घेतले. ज्या आपल्या कन्सेप्ट आहेत त्यालाच जे ज्या आपल्याला भैयाने कन्सेप्ट शिकवल्यात त्यालाच मार्केट ऑलवेज रिस्पेक्ट करते आणि तिथूनच मार्केटमध्ये एक मुवमेंट येते. तिथून एक डाऊन साईड येऊ शकते, पण त्याचं टार्गेट थोडंसं छोटं राहील. म्हणजे आपण जर ह्या ठिकाणी जर प्लॅन केला ट्रेड तर ह्याचा SL असं राहील आणि टार्गेट रिस्क रिवॉर्ड जुळत नाही, पण याच्यात ट्रेड एक बनू शकतोय थोडं खाली येऊन किंवा इथून एक बॉटम पासून एक बाईंग, म्हणजे ह्यात असं ट्रेड बनू शकतो इथून खाली आणि बॉटम पासून बाईंग. आता बॉटमला इथे लिक्विडिटी पडली आहे, जी इथनं जी बाईंग आली त्याची लिक्विडिटी इथं पडल्या, ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतली की बाईंग म्हणून येऊ शकते. नेक्स्ट पेअर आहे GBP NZD. GBP NZD आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर मार्केटमध्ये सेलिंग आलेलं आणि त्यानंतर मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर बनवून वर जाण्याचा प्रयत्न करत, पण ही सेलिंग जिथून आले तर काय गेली सेलिंग जिथून आलं तिथून जर आपण फ्लिप ड्रॉ केली तर एक्झॅक्टली मार्केट म्हणजे त्या फ्लिपच्या झोनमध्ये अजून खेळतो. मंथली टाइम फ्रेमवर आपण बघितलं, मंथली टाइम फ्रेमवर हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट मार्केट करत वर निघाली. इथे एक फिब रिट्रेसमेंट केली मार्केटनं, त्यानंतर हे जी केली, आता हे जी केली आणि वर निघाले मार्केट, म्हणजे मार्केट हाय रिट्रेसमेंट हाय रिट्रेसमेंट हाय रिट्रेसमेंट आणि आता वर निघाले. वीकली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर सेम स्ट्रक्चर आहे मार्केटचं,
हाय रिट्रेसमेंट करत मार्केटवर निघाले. पण ह्या रिट्रेसमेंटला थोडंसं मार्केट खाली येऊन परत वर निघाले. आता इथे एक आपण डाउन साइड तर प्लॅन करू शकत नाही. पण जो हा एरिया आहे ज्या पॉईंट पासून मार्केटला एक्झॅक्टली रिजेक्शन भेटते, पर्यंत येऊन एक मार्केट एक रिजेक्शन फेस करू शकते. विकलीवर जर बघितलं तर हा एरिया स्ट्रक्चर बनवत मार्केटवर निघाले आणि नंतर काय होतं, थोडं वर जाऊन नंतर एक रिजेक्शन बघायला भेटू शकते आपल्याला. म्हणजे स्ट्रक्चर बघा काय चाललंय आता. जर इथं स्ट्रक्चर बघितलं तर मार्केट हायर हाय बनवत वर निघालेलं. मार्केटने एक्झॅक्टली ह्या पॉईंटला ट्रॅप केलं आणि मार्केट लो बनवला. लो बनवत मार्केट खाली आलं. एक्झॅक्टली आपण तेच इथं प्लॅन करतोय की मार्केट इथून एक हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. मार्केट इथं हायला इथं टच केले. मार्केटने इथं जर कम्पॅरिझन लो बनवला तर 50-61 ला आणि इथून जर एक लोअर लो लोअर टाइम फ्रेमवर लोअर लो पॅटर्न लागला तर आपण एक थोडंसं सेलिंग प्लॅन करू शकतो, जास्त नाही. हे असे स्ट्रक्चर राहील लोएस्ट म्हणजे इथं वर येऊन एक्सेल. ओके, हे 3 करन्सी पेअर आज आपण अनलाइज केल्यात. तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू.